लाहोर येथे सायमन कमिशनच्या विरोधात जी उग्र निदर्शने झाली त्यात ब्रिटिश अधिकारी शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाही. पुढे अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्क मध्ये पोलिसांच्या चकमकीत ते ठार झाले. दिनांक 30 सप्टेंबर 1929 रोजी राजगुरूंना पुण्यात अटक झाली. खटल्याच्या अखेरीस भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. इन्किलाब जिंदाबाद, इन्किलाब जिंदाबाद अशी घोषणा देत तिन्ही क्रांतिकारक हसत हसत फासावर चढली. दिनांक 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना लाहोर तुरुंगात सायंकाळी 7:33 फाशी देण्यात आली. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा अंत्यविधी फिरोजपूर जवळ पंजाब सतलज नदीच्या काठी त्याच रात्री करण्यात आला. फिरोजपूर पंजाब येथे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची समाधी आहे. सरदार भगतसिंगचा जन्म पंजाबातील बंग, सध्या हे गाव पाकिस्तानात आहे. या गावी सन 1907 साली एका क्रांतिकारी कुटुंबात झाला. वडील किशन सिंग व चुलते स्वर्ण सिंग या दोघांनाही देशासाठी तुरुंगात जावे लागले असल्याने भगतसिंगांना देशभक्तीचे बाळकडू कुटुंबातून मिळाले होते. त्यांचे प्रारंभीचे शिक्षण बंग या जन्मगावी झाले. उच्च शिक्षण लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक महाविद्यालय व नतीओएल कॉलेज येथे झाले. विद्यार्थी दशेत जयचंद, विद्यालंकार व भाई परमानंद या शिक्षकांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. पदवी मिळवून ते घरी परतले. कानपूरला जाऊन प्रताप वृत्तपत्रात त्यांनी बलवंत सिंग या नावाने क्रांतिकारी लेखन
व कार्यही सुरू केले. पोलिसांना त्यांच्या गुप्त हालचालींचा सुगावा लागताच कानपूर सोडून भगत सिंगांनी दिल्ली गाठली. लाहोर प्रमाणे दिल्ली हे देखील भारतीयांच्या असंतोषाचे दुसरे केंद्र झालेले होते. दिल्लीच्या अर्जुन साप्ताहिकात बलवंत सिंग याच नावाने ते काम करू लागले. तेथेही पोलिसांची पाळत वाढली. तेव्हा ते लाहोरला आले व मुंडन करून भगत सिंग या नावाने वावरू लागले. ही बालमित्रांनो भगत सिंग यांच्याबद्दलची माहिती आहे. हरी राजगुरू यांचा फोटो आपल्या समोर आहे मुलांना. शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षणानंतर ते विदर्भाची सांस्कृतिक राजधानी अमरावती येथे गेले. तेथील हनुमान आखाड्याच्या वातावरणात त्यांना देशभक्तीची दीक्षा मिळाली. पुढे संस्कृतच्या अध्ययनासाठी ते बनारसला गेले. न्यायशास्त्रातील मध्यमा परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याच वेळी इंग्रजी, कन्नड, मल्याळम, हिंदी, उर्दू याही भाषा त्यांनी चांगल्या अवगत केल्या. काही काळ ते काँग्रेस सेवा दलात देखील होते. मात्र बनारसच्या त्या वास्तव्यात चंद्रशेखर आझाद, सचिंद्रनाथ सन्याल आदी क्रांती नेत्यांशी त्यांची ओळख झाली व त्यांच्या हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी मध्ये दाखल होऊन राजगुरूंनी रघुनाथ या टोपण नावाने उत्तर भारतात उसळलेल्या क्रांती कार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्याच सुमारास त्यांची भगत सिंग, जतीनदास, सुखदेव आदी पंजाबी क्रांती नेत्यांशी मैत्री झाली. तर आपल्या समोर फोटो आहे मुलांनो सुखदेव यांचा. सुखदेव यांचे संपूर्ण नाव सुखदेव रामलाल थापर. आईचे नाव शल्ली देवी असे होते. सुखदेव यांचा जन्म 15 मे 1907 रोजी लुधियानातील चौरा बाजार येथे झाला. या ठिकाणाला नवघर असेही म्हणतात. त्यांनी पंजाब मध्ये क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना धमकावले. त्यामुळे ब्रिटिश सरकार विरुद्ध सुखदेव अशी स्थिती निर्माण झाली. सुखदेवांनी लालपूर पंजाब येथे 1926 पासून तरुणांना एकत्र जमवण्यास सुरुवात केली. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची नवीन देशव्यापी संघटना उभारण्याचे ठरवले. भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे हे त्यांचे ध्येय होते. केंद्रीय समितीत सुखदेव व भगत सिंग हे पंजाब तर्फे होते. यात शिवममी, चंद्रशेखर आझाद आणि कुंदन लाल हे विद्यार्थी होते. लाहोरच्या नॅशनल कॉलेज मधील अभ्यासिकेत सुखदेव यांनी भारताचा इतिहास, रशियन राज्यक्रांती या विषयांचा चिकित्सकपणे अभ्यास केला. जागतिक पातळीवरील क्रांतिकारक साहित्याचे विविध दृष्टिकोन त्यांनी अभ्यासले. कॉम्रेड रामचंद्र, भगत सिंग आणि भगवती चरण वोरा यांच्या मदतीने त्यांनी नौजवान भारत सभा ही संघटना लाहोर येथे स्थापन केली. या संघटनेचे कार्यक्रम पुढील प्रमाणे ठरवण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे, तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे,
जातीयतेविरुद्ध लढणे व अस्पृश्यतेची प्रथा बंद करणे या कार्यक्रमात त्यांनी सक्रिय भाग घेतला. 1929 मध्ये लाहोर खटल्याबद्दल तुरुंगात असताना त्यांनी कैद्यांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीबद्दल उपोषण केले. सुखदेव यांना लाहोर खटल्यात माफीचा साक्षीदार होण्याचे सुचवण्यात आले, पण त्यांनी ते बाणेदारपणे नाकारले. या आणि अशा अनेक प्रसंगातून सुखदेव यांचे अतुलनीय धैर्य, प्रखर देशभक्ती आणि त्यागी वृत्ती यांचा प्रत्यय येतो. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ लुधियाना येथील शाळेस सुखदेव यांचे नाव देण्यात आले आहे. भारत पाकिस्तान फाळणीनंतर हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता, पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो भाग मिळवला. सन 1968 मध्ये भारत सरकारतर्फे तेथे भगत सिंगांचे भव्य स्मारक उभारले गेले. त्यावेळी भगत सिंग यांची वृद्ध माता विद्यावती उपस्थित होत्या. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मरणार्थ खेड या त्यांच्या जन्मगावाचे नामांतरण राजगुरुनगर असे करण्यात आले आहे. जन्मस्थळी त्यांचे स्मारकही आहे. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्राणांची आहुती देणाऱ्या या क्रांतिकारक हुतात्म्यांचे नाव स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अजरामर झाले. या धड्यामध्ये अनेक वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आलेले आहेत. आपण पाहूया. बदला घेणे, वचपा काढणे, निर्धार करणे, ठाम निश्चय करणे, भूमिगत होणे, लपून राहणे, अटक करणे, कैद करणे, बाळकडू मिळणे, लहानपणापासून संस्कार होणे, प्रभाव असणे, ठसा असणे किंवा छाप पडणे, सुगावा लागणे, माग मिळणे किंवा पत्ता कळणे, पाळत ठेवणे, मुद्दाम नजर ठेवणे, दीक्षा मिळणे, संस्कार मिळणे, अवगत होणे, माहित होणे, सहभाग घेणे, सामील होणे, स्थापन करणे, निर्माण करणे किंवा स्थायी स्वरूप देणे, धमकावणे, धमकी देणे, प्रोत्साहित करणे, उत्तेजन देणे, अवलंब करणे, अंगीकारणे, स्वीकारणे, प्रत्यय येणे, अनुभवास येणे, प्राणांची आहुती देणे, बलिदान करणे. व शेवटचा वाक्प्रचार आहे अजरामर होणे. याचा अर्थ आहे कायम स्मरणात राहणे.